जलगांव जिला के चोपड़ा तालुका में खरीफ सीजन की करीब 80% बुवाई पूरी हो चुकी है। अब तक लगभग 27,000 हेक्टेयर क्षेत्र में कपास की फसल लगाई गई है। बारिश शुरू होने के बाद किसानों ने तेजी से बुवाई का काम पूरा किया है। कृषि विभाग के अनुसार जिन किसानों की बुवाई अभी तक बाकी है वे सोयाबीन और तुअर की खेती करें और कपास में अंतर फसल लाने पर विचार करें। तालुका कृषि अधिकारी दीपक सालुके ने किसानों से मौसम और जमीन की स्थिति को देखते हुए खेती करने की अपील की है। सर, यावर्षी चोपडा तालुक्यात किती टक्के पेरणी झालेली आहे आणि पाऊस उशिरा सुरुवात झालेली आहे, तर आता शेतकऱ्यांनी कुठली पेरणी केली पाहिजे? पूर्वीपासूनच कृषी विभागाने जो अल निनोच्या संदर्भात हवामानाचा आणि पर्जन्यमानाच्या संदर्भातला जो काही अहवाल दिलेला होता त्या अनुषंगाने आत्तापर्यंत आपल्या चोपडा तालुक्यामध्ये जर विचार केला तर जून महिन्यामध्ये सरासरी 127 मिलीमीटर पाऊस पडणं अपेक्षित होतं। त्याच्या अगेन्स्ट आपल्याला जवळपास 105 मिलीमीटर पाऊस कालपर्यंत झालेला आहे, की जो एक सरासरीच्या साधारणतः 82-83% पाऊस झालेला आहे। एकंदरीत पेरणीचा विचार केला तर एक पेरणीसारखा पाऊस आपल्या चोपडा तालुक्यामध्ये झालेला आहे। त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी देखील काही ठिकाणी धूळ पेरणी केलेल्या होत्या। एकंदरीत खरीप पीक पेरणीचा जर विचार केला तर साधारणतः आपल्याकडे आतापर्यंत 80% पीक पेरणी झालेले आहे। त्यामध्ये कापूस पिकाचा विचार केला तर साधारणतः 27,000 हेक्टरपर्यंत आज रोजी कापसाचा पीक पेरणी अहवाल आपल्याला प्राप्त झालेला आहे। कापूस आणि मक्याच्या बाबतीत थोडंफार प्रमाणात काही क्षेत्र कमी जास्त होण्याची शक्यता आहे। अंतिम अहवाल येत्या 15 दिवसामध्ये आपल्याकडे प्राप्त होईलच, परंतु अद्याप देखील काही भागामध्ये जिथे पावसाचं फारसं असा 100 मिलीमीटरपर्यंत झालेला नाही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना एक सूचित करू इच्छितो की शक्यतोवर आपल्याला आता एक तूर चांगला पर्याय राहू शकतो। तुरीची लागवड जर केली तर आपण साधारणतः 15 जुलैपर्यंत देखील लागवड केली तरी चांगलं उत्पादन आपल्याला या तुरीच्या माध्यमातून मिळू शकते। यासोबतच आपल्याला कापूस पिकामध्ये जर काही आंतरपीक घ्यायची आपण विचार केला आणि त्या दृष्टिकोनातून नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला एक अतिरिक्त स्वरूपात उत्पन्न मिळण्याच्या दृष्टिकोनातूनच सोबतच आपल्याला जमिनीची पोत सुधारण्यासाठी नक्कीच याचा एक चांगला फायदा होऊ शकतो। तर या प्रसंगी मी आपल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आंतरपीक आणि तुरीची लागवडीच्या संदर्भात एकदा परत आपण विचार करावा आणि येता खरीप हंगाम आणि येणारा पर्जन्यमान वेळोवेळी आपल्याला व्यवस्थित आणि पुरेसा वेळेवर मिळेल अशी प्रभूचरणी प्रार्थना करूया। धन्यवाद।